तर लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर सर्वत्र एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे। यामध्येच वर्धा लोकसभेत भाजपचे उमेदवार जिंकणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय। मात्र राष्ट्रवादी एसपीचे उमेदवार अमर काळे विजयाबद्दल आश्वस्त आहेत। वर्धा लोकसभेत विजयी होण्याचा दावा त्यांनी केला आहे। यावेळी अमर काळे यांच्यासोबत बातचीत केली आपले प्रतिनिधी भूपेश बारंगे यांनी। आपल्या सोबत आहेत महाविकास आघाडीचे शरद पवार यांच्या गटाचे उमेदवार आहेत अमर काळे, त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल दादा, आपल्या या वर्धा लोकसभेमध्ये तुम्ही पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे? एक्झिट पोल काही सांगू, परंतु मी माझ्या विजयाच्या बद्दल आश्वस्त आहे आणि 100% वर्धा लोकसभा मतदारसंघातून माझा विजय हा होणार आहे याच्याबद्दल मी आश्वस्त आहे। आणि निश्चित 4 तारखेला आपण सर्व लोक तो निश्चित पाहणार आहे। ज्या वेळेला आम्ही प्रचाराकरता फिरत होतो त्यावेळेला लोकांचा जो असंतोष आहे सरकारच्या बद्दलचा, लोकांचा जो तीव्र संताप आहे सरकारच्या बद्दलचा, तो प्रत्यक्षात आम्हाला अनुभवायला मिळाला। त्यामुळे एक्झिट पोल काही सांगत असेल तो ग्राउंडवर आम्ही काम केलेलं आहे। ग्राउंडवर आम्ही इलेक्शनच्या कालावधीमध्ये गावागावामध्ये गेलोय, लोकांमध्ये गेलेलो आहे। लोकांचा ज्या उत्स्फूर्त प्रतिसाद ज्या पद्धतीने आम्हाला मिळत होता त्यावरनं मी निश्चित सांगतो की एक्झिट पोल काही जरी सांगत असेल तरी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश हे निश्चित मिळणार आहे। आणि वर्धा लोकसभा मतदारसंघ जो आता प्रत्येक एक्झिट पोल मध्ये सांगतात आहे की इथं भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे, मी दाव्याने सांगतो काळ्या दगडावरची ही पांढरी रेघ आहे, मी लिहून घेतो की या ठिकाणी चांगल्या मताने शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस हे जे माझं चिन्ह होतं, या चिन्हाचा आणि माझा प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजय होईल याबद्दल मी आश्वस्त आहे। किती मताधिक्याने आपण विजय होणार आपल्याला निश्चित म्हणजे आता त्याबद्दल बोलणं उचित नाही, परंतु अतिशय कॉम्फर्टेबल विक्ट्री राहील। आणि असे होऊ शकतं की तुम्ही आम्ही जो विचार नव्हता केला त्याही पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येऊ शकतो। कॅमेरामॅन गौरवसह भूपेश बारंगे, लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।